आज ज्या विषयावरती बोलणार आहे ते म्हणजे सेक्शुअल ऍक्ट चालू असताना प्रायव्हेट पार्टमध्ये गरजेचं असणारं लुब्रिकेशन. तर ऍक्च्युली ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या गोष्टी येतात की बिलकुल लुब्रिकेशन नाही आणि इतकं जास्त लुब्रिकेशन आहे की त्या ठिकाणी त्या कपलमध्ये डिस्कम्फर्ट आहे. आता एक केस अशी आहे की जिथं त्या कपलमध्ये बिलकुल फोरप्ले होत नाही किंवा दुसरी गोष्ट की त्यांचा इमोशनल बॉन्डिंग चांगलं नाहीये, त्यांच्यामध्ये स्ट्रेस आहे रिलेशनशिपमध्ये, ती व्यक्ती दिवसभर फिमेल पार्टनर दिवसभर थकून येते आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. किंवा आता मेडिकल प्रॉब्लेम आहे जसं की इस्ट्रोजन किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, एज वाढत चाललेले, तर ह्याच्यामुळे त्या फिमेलच्या ठिकाणी व्हाजायनल लुब्रिकेशन हे कमी असू शकतं. पण दुसरी गोष्ट अशी पण आहे की ती फिमेल पार्टनर जी आहे तिच्या ठिकाणी लुब्रिकेशन इतकं जास्त होतंय की त्यावेळेस ह्या मेल पार्टनरला डिस्कम्फर्ट फील होतंय का, कारण ती फिमेल पार्टनर अशी म्हणते किंवा ह्याला पण असं वाटतंय की ते त्या व्हाजायनामध्ये फीलच नाही होते आणि मग तिथून त्याला असं वाटायला लागतं की हे एकतर मी टाळायला पाहिजे किंवा ते मला आता नकोच आहे. दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे. बिलकुल लुब्रिकेशन नाहीये तिथं पण फिमेल पार्टनर पण टाळणार आहे, मेल पण टाळणार आहे आणि हिथं या ठिकाणी फिमेल पार्टनरला सॅटिस्फॅक्शन नाहीये आणि मेलला सुद्धा त्या ठिकाणी असं वाटतंय की मी सॅटिस्फाईड करू शकत नाहीये. तर मग ह्या केसमध्ये ऍक्च्युली चांगला फोरप्ले होऊ द्या, त्याच्यानंतर थोडीशी रेस्ट घ्या. मग त्याच्यानंतर जर दमून आलेला आहे आणि त्या ठिकाणी थकलेला असल्यामुळे ड्रायनेस आहे तर थोडंसं रेस्ट घ्या आणि मग चालू करा किंवा चांगली रात्री झोप घेऊन सकाळीच तुम्ही चालू करा. आणि तिसरं की हार्मोनल वगैरे इम्बॅलन्स काही असेल तर डॉक्टरांना भेटा आणि तुम्ही त्या ठिकाणी लुब्रिकंट जे आहेत नॅचरल लुब्रिकंट पण मिळतात किंवा वॉटर बेस क्रीम पण मिळतात, तर असे लुब्रिकंट तुम्ही वापरू शकता ज्याचे काही साईड इफेक्ट नसतात. आता ह्याच्या अपोजिट की इतकं जास्त लुब्रिकेशन आहे की त्याच्यामुळे त्या नात्यांमध्ये डिस्कम्फर्ट आहे. म्हणजे काय, फिमेल पेशंट येऊन सर सांगते मला की सर ऍक्च्युली आम्ही जेव्हा ऍक्ट मध्ये असतो मला इतकं जास्त लुब्रिकेशन होतं की मला ऍक्च्युली ते कपड्याने पुसत राहावं लागतं आणि माझा पार्टनर मात्र त्यावेळेस त्याला एकतर किळसवाणं वाटतं ते किंवा माझ्या पार्टनरला असं वाटतं की त्याच्यामुळे माझं पेन तुला जाणवत नाहीये. मग अशा केसमध्ये काय करायचंय? आता त्या बिचारीचा तो नॅचरल रिस्पॉन्स आहे की तिचं जे अति जास्त लुब्रिकेशन होते त्यात प्रॉब्लेम काहीच नाही, इट्स अ नॉर्मल थिंग. पण मग अशा केसमध्ये समोरचा जो पार्टनर आहे त्यांनी डिफरंट पोझिशनला करणं किंवा फिमेल पार्टनरने तिचे जे पाय आहेत क्रॉसफिट म्हणजे दोन पायांच्या मध्ये ते जे आहे ते थोडंसं दाबलं गेलं की तिला तो फील पण येणार आहे आणि त्याच्याबरोबर ह्या मेल पार्टनरला पण असं काही नाही वाटणार आहे की माझं तिला जाणवत नाहीये. त्यामुळं अशा काही गोष्टी असतील तर डेफिनेटली तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता, एक्सप्लेन, आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला ह्या सगळ्यांचं काउन्सिलिंग करूच. पण तरी सुद्धा मनामध्ये अशा काही गोष्टींच्या शंका निर्माण होत असतील तर डेफिनेटली व्हिजिट करा केअर फॉर कपल्स.